कमिटीचे जेही मेंबर आहेत, ज्यांच्या अथक प्रयत्नाने या 5 वर्ष टुर्नामेंट सक्सेसफुल होतात, असे आपले कमिटीचे काही मोजके कमिटी मेंबर आणि त्यांना हातभार लावणारे आपले सर्व गावकरी मंडळ एकत्र इम्पॅक्ट होतो आणि एक सुंदर यशस्वी आणि विस्मरणीय अशी एक स्पर्धा आपण इथे भरवतोय. लगातार 5व्या वर्षी आपण भरवतोय. कमिटी मेंबरने पटापट यायचंय आणि दरम्यान शोभराज पाटील आलेले आहेत, त्यांना 200 रुपये देणार आहेत सतीश राव त्यांच्याकडून षटकारासाठी. मला वाटतं सर्व संघाने युवराज सारखं अनुकरण करायचंय. बसून घ्यायचंय जाग्यावर. कर्णधार गौरांग मोरे, तुम्ही तुमच्या टीमला बसवा. राकेश हवे स्वतः बसलेले आहेत, तुम्ही बसा. काम 25 वाले आपली टीम पार्टनर प्रत्येकाने बसून घ्यायचंय. आपापल्या टीम बरोबर बसून घ्यायचंय. पलटण बसून घ्या. वैभव बसून घ्या ना, बसून घ्या. दरम्यान कमिटीचे मेंबर प्रथमेश मोरे यांना विनंती करण्यात येते की यांनी लवकरात लवकर मंचाशी संपर्क करायचा आहे. राजेंद्र मोरे आणि त्यांची टीमने सुद्धा बसून घ्यायचंय. शिवसंघर्ष साई गणेश ची संघ कुठे दिसत नाही मला. साई गणेश हर्षल बसून घे बाबा. तक्ष 11 राजू मोरे, अक्षय मोरे या बसा. दरम्यान सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी आणि अंतिम सामना ह्यातले मेन ऑफ द मॅचचे अवॉर्ड देणे बाकी आहेत. तर उपांत्य फेरीचा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये सामनावीर ठरतोय त्रिशांक राऊत यांनी यायचंय. सेमीफायनल मॅचचा हा सामनावीरचा युवराज तामोरे यांनी यायचंय. प्रवीण अंबिरे आमचे संघ मालक. अरे ओरडून कसा बसला माझा वैभव. दरम्यान निलेश मोरे यांना विनंती करते की त्याने व्यासपीठावर यावे. जसेच आम्ही जे मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया व्यासपीठावर बसावे. आणि अंतिम सामना जो झाला त्यातलं मेन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणं बाकी आहे. आणि अंतिम सामन्याचा मेन ऑफ द मॅच आहे अर्थात भव्य मोरे. लोक आता दुसऱ्या टीमला बोलवतो. आणि ते देतील युवराज तामोरे. यांच्यातर्फे पुष्पक चौधरी यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया मंचावर यावे. पुष्पक चौधरी, ललित राऊत तुम्ही सुद्धा मंचावर विराजमान व्हायचं आहे.
प्रमोद ठाकूर आमचे भाई, त्यांनाही विनंती करण्यात येते की मंचावर यावून बसावे. खुर्च्या का खुर्च्या ठेव. आणि भव्यचा मोठेपणा आपण खेळामध्ये बघितला आहे. त्याने त्याचा मॅन ऑफ द मॅच जतीनला दिलेला आहे. चांगलं खेळाडी वृत्ती, चांगलं स्पोर्ट्समॅनशिप इथे भव्य मोरे यांच्याकडून बघायला मिळते. आणि आजच्या आपल्या स्पर्धेबद्दल ज्याने मॅन ऑफ द मॅच सगळे स्पॉन्सर केले होते युवराज तामोरे आपल्याशी 2 शब्द बोलतील. युवराज. धन्यवाद. प्रथम म्हणजे सगळं PCL गावकरी आणि मंडळी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, कारण सगळ्यांनी मेहनत घेतली. गावाची जत्रा म्हणून आपण एक PCLची एक मॅच ठेवतो आणि सगळेजण एकत्र येतात. ह्या गोष्टीने एक आनंदाचं वातावरण आपल्या गावात निर्माण होते. पण ह्याचं दुहेरी वळण मी थोडं क्षमा पण मागतो, कारण आपण कॅमेऱ्यासमोर आहेत, आपण सगळं आपलं यूट्यूब लाईव्ह पण असेल, काही बोलण्यासारखं नाही, ती चर्चा आपण नंतरच करू. पण काही गोष्टी आहेत, आपण स्वच्छतेबद्दल आपण एक सगळ्यांना महिला पण आहे तिकडे, आपण एक विचार करूया की आम्ही जेव्हा ग्राउंड बनवला ना तिकडे शेण पडलेलं, तर त्या शेणामध्ये ना पिशवी निघाली. म्हणजे आपण गाई म्हणजे आपण आईचं स्वरूप मानतो, गाईचं दूध आणि आईचं दूध हे 98% फरक आहे, म्हणून आपण गाईला देवीचं समान मानतो. तर ते आपण स्वच्छतेचं मी यासाठी सांगतो की आपला जो घरचा कचरा असतो, तो कचरा आहे ना, तो ओला कचरा असतो, म्हणजे जे गाई खातात आणि तो खाण्यानंतर ती पिशवी आहे ना ती त्यांच्या शरीरात जाते, असं म्हणजे त्यांचा आता काही गोष्टीसाठी त्रास होतो. तर आपण स्वच्छतेसाठी ना तो कचरा आहे तो पेपरमध्ये गुंडाळून जर टाकला बाहेर, तर गाई ते खातील आणि जेणेकरून त्यांची हानी होणार नाही असं. म्हणून आपण एक स्वच्छतेचं पण एक महत्त्व घेऊया आणि गावकऱ्यांनी सगळ्यांना हा एक संदेश आहे की तुम्ही ते सहकार्य करा, म्हणजे माझ्यापासनं, माझ्या घरापासनं आणि सगळ्यांना हा संदेश आहे. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचा. पुन्हा एकदा आभार. गुड्डूची टीम आणि या सगळ्या क्रिकेटर, म्हणजे मी आता नाव घेणं तर सगळ्यांचं नाव घेणं एवढं नाही, अभिजित आहे, सगळ्या गोष्टी सगळ्यांनी एवढे हँडल केले, दर्शन आहे, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. ओके, धन्यवाद. पुढचा पुरस्कार वितरण सोहळा. 3 दिवस ज्याने आपल्यासाठी अथक मेहनत केली, ज्यांच्या डिसिजनने ही राजू मोरे यांनी कृपया मंचावर यायचं आहे. असे आपल्याला लाभलेले पंच, पंचाला बोलवतो ना, राजू मोरे यांनी कृपया मंचावर यायचं आहे. सांगितलं मी तुला. तर आपले असे उत्कृष्ट असे पंच, ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकतो, तटस्थ असे पंच म्हणता येईल. जयेश मोरे यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांना मानचिन्ह देतील राजेंद्र राऊत. राजेंद्र राऊतजी इथे यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद जयजी. तसेच आपल्याला स्पर्धेसाठी लाभलेले दुसरे पंच आहेत आपले किशोर पाटीलजी, त्यांना मी प्रशांत पाटीलजी सॉरी, आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतो ललित राऊत यांना. धन्यवाद भाई, थँक्यू. श्री उमेश मोरे आणि श्री प्रथमेश मोरे. उमेश मोरे यांनी आणि कृपया मंचावर यायचं. उमेश मोरे यांनी आणि प्रथमेश मोरे गायब आहेत. कुठे आहे का? हा ठीक आहे. अरे तुझं ओके. हां बोल. नाही
थांब ना. काय म्हणतो? नसेल तर आपल्याकडे घे ना. अरे माझं वाला घे ना. दरम्यान 3 दिवस आपण ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह बघतो असे आपले कॅमेरामॅन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आणि आपले कॅमेरामॅन श्री अतुल यादवजी यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण आणि त्यांना सन्मान चिन्ह देतील पुष्पक चौधरीजी. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. श्री पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 3 दिवस आपण एक उत्कृष्ट असं. धन्यवाद अतुलजी. काय करू? तुला नाव माहितीच नाही त्यांना बोलव. अच्छा महिला मंडळ. ज्योती चौधरीजी थोडं तुमचं सहकार्य लागेल. थोडं इकडे या. दीपाली आहे. या 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 इकडे इकडे थोडं पुढे. हा बघ या तुम्ही महिला मंडळात आहे. आता तुमच्याजवळ जबाबदारी दिली. बोलू. तुम्ही नाव घ्या. संगीता नाईक. संगीता नाईक जी इकडे या. दीपाली या इकडे. महिला मंडळ थोडस इकडे यायचं आहे. रोहिणी ताई आहे. अवंती मावशी या या पुढे या पुढे या. प्रज्ञा गावड या पुढे या. तृप्ती चौधरी. युवराजच्या मिसेसचं नाव काय? नाही बघितलं मी तिला. या या तुम्ही पण या. अजून महिला मंडळ मध्ये कोणी असतील? आम्हाला दिसत नाही पण ज्या महिला असतील त्याने कृपया यायचं आहे. दे ना तुम्हीच दे ना एक एक. तुम्ही दरवर्षीप्रमाणे महिला वर्ग आम्हाला मोठा महिला वर्ग इथे लाभलेला आहे. दरवर्षीप्रमाणे तुम्ही वेळात वेळ काढून भले आमचं जेवण लेट होते पण तुम्ही फायनल मॅच बघायला येतात आणि खूप मोठा धरती. ए भाई आकांक्षा कविता नको नावानं सांगितलं सध्या तरी. तर खूप मोठा महिला वर्ग इथे आम्हाला प्रेक्षक वर्ग लाभतो दरवर्षीप्रमाणे. मंडळातर्फे त्यांचं आभार मानतो आम्ही. कोण आहे? रोहिणी मम्मी. ओ रोहिणी ताई या 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 या. नाही यायचं तर आमच्या समोर तरी कशाला राहतात. दिव्या चौधरी. दिव्या चौधरी. दिव्या चौधरी. रोहिणी ताईला द्या. दिव्या चौधरीना द्या. अरे आता आला तर कॅमेरा माईक होतंय का? रेडी होते? पुन्हा एकदा. हा हो देणारच. हा लेडीज वाटाने एवढं शक्यतो तू टेन्शन नको घेऊ. बरोबर ना काहीतरी बोलायला पाहिजे. पुन्हा एकदा सर्व महिला मंडळांचे धन्यवाद. आणि आमची छोटे मंडळी बरेचसे दिसतात आम्हाला. भावी आमचे पोफरनचे क्रिकेटर्स
सर्व छोट्या मुलांचं, त्यामुळे एक चैतन्य राहतं मैदानावर. अशा सर्व छोट्या कंपनीचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. या सर्व छोट्या मंडळी पुढे या, पुढे या. आपल्याला डान्स करायचा नंतर, सैराट लावतो नंतर, सैराट. या या लवकर या पुढे. ए भाई इकडे, ए तीर्थ पुढे या. या छोटे मंडळी इथे इथे बसा, बसा इथे. इथे इथे उभे राहा, उभे राहा. ए उभे राहा. नाचायचं सगळ्यांनी. लाव लवकर काहीतरी पळतील पोरं. त्याच्यावर आला ना भाऊ आहे ना. कोणाला बोलू? कोणाला 2 मिनिटं थांबा. एक नंबर एक नंबर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. खूप सुंदर डान्स बच्चा कंपनीकडून. पुढचं सन्मान चिन्ह ज्याच्या माध्यमातून आपण हा गोड आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला. डीजे मास्टर साईप्रीत डीजे. भाईला बोलवतो ना, भाई प्रमोद भाई या. साईप्रीत डीजे यांचे सन्मान करतील आमचे प्रमोद भाई. बाळा पुष्पकला बोलाव ना, बोलाव पुष्पक चौधरी आणि कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय, मंचाजवळ यायचंय. तुम्ही इकडे या ना, तिकडे या साईडला या ना. नाचलो रे. कोणाला तरी बोलाव. कोण गेलं
आणि पुष्पक चौधरी यांचं सन्मान चिन्ह देऊन कोणाला द्यायला? ललित राऊत. पुष्पक चौधरी ज्याने आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डर या 4 ट्रॉफ्या आपल्याला दिल्या होत्या. मंडळाकडे त्यांचा अभिनंदन आणि आभार. पुष्पक चौधरी यांना विनंती करण्यात येते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. धन्यवाद. बरोबर. खूपच सुंदर असा आपला हा आजचाही सामना सगळे रंगलेले आहेत. 3 दिवसाची सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे खूप. तर त्यामुळे सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. घरातच ट्रॉफी आलेली आहे. दोन्ही संघ घरचेच होते आपले. आणि बाकी खूपच सुंदर असं सगळ्यांनी खेळाडूंनी प्रदर्शन केलेलं आहे. विशेषतः मी नाव घेईल भव्यचं. त्याचे 3 दिवस मी त्याचे सामने पाहिलेत भव्यचे. त्यांनी खूपच सुंदर प्रदर्शन केलेलं आहे. तसंच आपल्या गावाचं नावही लौकिक मोठं आहे. पोफरण दांडी ह्या दोन्ही गावाचं की तिथून उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळतात. जे टेनिस क्रिकेटमध्ये खूपच अशी मोठी मोठी नावं आहेत आपल्याकडे. आणि पुढेही जे आपले भावी खेळाडू आता तयार होतानाही दिसत आहेत. त्याच्यामुळे खूपच आनंद वाटतोय सगळ्यांना बघून. आणि सगळ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बसून घ्या, मंचावर बसून घ्या. आणि आता मुख्य पारितोषिक समारंभाकडे आपण वळतोय. पहिला समारंभ जो आहे पारितोषिक देतोय तो आपण सहभागी संघ जे झाले होते त्यांच्यासाठी देतोय. मी आमंत्रित करतो रिदम 11 संघाचे कर्णधार किंवा ओनर युवराज तामोरे यांनी यायचं आहे. सहभागी संघाचे त्याने ट्रॉफी घ्यायची आहे. आणि त्यांना ट्रॉफी देतील अमित पाटील. मी अमित पाटीलजींना विनंती करतो. कुलदीप, अमित नसतील तर कुलदीपने यायचं आहे. टाळ्या वाजवायच्या, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. असे संघ मालक आपल्याला लाभतायत म्हणून आपण स्पर्धा यशस्वी करू शकतो. ह्याच्या पुढचा संघ आहे साई गणेश. साई गणेश संघाच्या कर्णधार किंवा ओनर यांना मी आमंत्रित करतो. त्यांना जितेश मोरे किंवा दर्शन मोरे ह्याने यायचं आहे. त्यांना ट्रॉफी देतील ललित राऊत यांच्या हस्ते. सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. ह्याच्या पुढचा आहे संघ तक्ष 11. तक्ष 11 संघाचे कर्णधार किंवा ओनर यांना मी आमंत्रित करतो. त्यांना ट्रॉफी देतील रोशन रवींद्र मोरे. रोशन रवींद्र मोरे अशी बघा. नाव दिखायला पाहिजे गावात. डायरेक्ट ट्रॉफी जाते ना.
दोन शब्द बोलायला लागेल तर पिल्यानंतरच बोलत मी आता थोडं बोलणार आहे. तसेच स्पर्धेसाठी आपल्याला जे मंडप आणि स्टेज डेकोरेट केलं होतं ते एकविरा मंडपचे तुषार यांचे आभार मानतो. आहेत का इकडे तुषार? एकविरा मंडप डेकोरेटर्स मंडळ त्यांच्या आभारी आहे. पूर्ण संघर्ष क्रिकेट संघ आणि मंडळ त्यांचे आभारी आहेत ज्याने आम्हाला 3 दिवसासाठी मंडप आणि डेकोरेशन सिस्टम पुरवली होती. एकविरा डेकोरेटर्सचे तुषार यांचे आम्ही आभारी आहोत. दरम्यान पुढे जाऊया. पुढचा बक्षीस समारंभ आहे बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटचा मान जातोय श्री उमेश मोरे यांना. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट श्री उमेश मोरे आणि त्यांना बक्षीस देतील श्रीमती जितेंद्र चौधरीजी. बेस्ट कॅच उमेश मोरे. एक यंग टॅलेंट म्हणता येईल. वय वर्ष 58. एक युवा टॅलेंट वय वर्ष 58व्या वर्षी बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंटचा सन्मान घेऊन जातात. मला वाटतं जी मुलं आज 20-25 वर्षाची आहेत जी इथे जमलेली आहेत त्यांनी नक्कीच त्यांचा आदर्श घ्यायचा. एक युवा टॅलेंट वय वर्ष 58 आणि बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंटचा सन्मान घेऊन जात आहेत. त्याच्या पुढचा ह्याच्या पुढचा सन्मान आहे बेस्ट कॅचर. हा तो बेस्ट कॅच झाला. आता बेस्ट कॅचरचा एक सन्मान आहे. एक युवा टॅलेंटेड श्री साहिल मोरे. त्यांना सन्मान चिन्ह देतील श्रीमती ज्योती चौधरीजी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट 10 कॅच ज्याने घेतलेले आहेत. एक उभरतं टॅलेंटेड साहिल मोरे. बघा त्यांची शरीरयष्टी बघा तरी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा सन्मान मिळवतात ते. बेस्ट कॅचर बघितला आपण वय वर्ष 58. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बघितला साहिल मोरे.
पुढचा सन्मान आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एनीबडी गेस? अभिजित मोरे फ्रॉम व्ही पलटण. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 152 धावा. त्यांना सन्मान देतील पुष्पक चौधरीजी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट श्री अभिजित मोरे, खूप खूप अभिनंदन. अभिजित मोरे. ह्याच्या पुढचं बक्षीस आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनीबडी गेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि तुमचा अंदाज बिलकुल बरोबर आहे. भव्य मोरे फ्रॉम काम 25, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यांना सन्मान चिन्ह देतील निलेश मोरेजी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी म्हटलं सेमीफायनल आणि फायनलची मॅच तुम्ही बघा. सेमीफायनल आणि फायनलची मॅच भव्यने बॉलिंगवर काढलेली आहे. खरोखरच ओनर दिसत नाही यांचा. तो लपला का काय? विवेक दादाला पार्टी द्यायला लागेल त्यासाठी. चला पुढे जाऊया. सामन्यातलं चौथं बक्षीस, ह्या स्पर्धेचं चौथं बक्षीस जे आले आहे ते योगेश 11 संघ. मी त्यांच्या संघ नायकाला आणि कर्णधाराला किंवा संपूर्ण टीमला आमंत्रित करतो की त्यांनी इकडे यायचं आहे. योगेश 11 संघ, टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. ह्यामध्ये त्यांना चौथं बक्षीस मिळालेलं आहे ह्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना ट्रॉफी देतील आमचे राजेंद्र राऊतजी. नाव बघा कुठे? इकडे उजेड इकडे. नाही नाही सर, नाव नाव. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार अभिनंदन, खूप खूप अभिनंदन योगेश 11 संघाचं. स्पर्धेचं चौथं बक्षीस मिळवत आहेत योगेश 11 संघ. नवनेश मोरे संघाचे मालक आमच्याशी काही दोन गोष्टी बोलणार का तुम्ही? धन्यवाद. सर्वांनी चांगला खेळ खेळलेला आहे. हार जीत तर होतच असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या टुर्नामेंटला कोणत्याच प्रकारचं गालबोट नाही लागलं. आणि माझ्याकडून स्वतःची पण एक चुकी झाली काम 25 या संघाकडनं. मी माफी मागतो तुमची पण संघाची. असो. आणि सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीपासून आपल्याला बॉस गेम प्रीमियर लीग पण खेळायचं आहे. सर्वांनी त्या मजा करायची आहे. बस. धन्यवाद. धन्यवाद नवनेशजी. दरम्यान पुढे जाऊया. ह्या स्पर्धेचं तृतीय पारितोषिक शिवसंघर्ष पोफरण म्हणजे शिवसंघर्ष संघ, त्यांचे संघ मालक, कर्णधार आणि संपूर्ण टीम यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे आणि त्यांना ट्रॉफी देतील ते ज्ञानेश्वर गणपत मोरे. ज्ञानेश्वर गणपत मोरे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांना 3 नंबरची ट्रॉफी द्यायची आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 3 नंबर.
कैलासवासी सुशीला गणपत मोरे आणि कैलासवासी गुलाब ज्ञानेश्वर मोरे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर गणपत मोरे यांच्याकडून तृतीय पारितोषिकची ही ट्रॉफी, सुंदर अशी ट्रॉफी देण्यात येण्यात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. ह्या वर्षी पहिल्यांदाच हा संघ दाखल झाला होता आणि त्यांनी तृतीय पारितोषिक मिळवलेलं आहे. अजित आणि अवी दोघांचे अभिनंदन. आणि मी अवी मोरे आणि अजित मोरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया अजित त्याने कृपया 2 शब्द बोलायचे आहेत. धन्यवाद. खरंच खूप मोठं चांगलं आयोजन आणि काय रे बोलू आता? खरंच खूप मोठं आयोजन होतं आणि असंच प्रत्येक वर्षी व्हावं अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. सिरीज आहे, ही सिरीज आहे. पहिली सिरीज देते का सामना नाही? पुढील पारितोषिक आहे दरम्यान पुढील बक्षीस समारंभाचा पुढचा टप्पा सामनावीर अंतिम सामन्याचा सामनावीर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल काय वाटतं? परत तुमचा अंदाज बरोबर निघालेला आहे. भव्य मोरे फ्रॉम काम 25 अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. आणि त्यांना देतील पुष्पक चौधरी. पुष्पक चौधरींना मी विनंती करतो की त्याने यायचं आहे. इकडे 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 समोर या. असं समोर या. अच्छा तुम्ही दिलंय. चालेल चालेल कोणीही या. टाळ्या वाजवायच्यात सर्वांनी. आणि भव्य मोरेचा पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक की त्याने तो सामनावीर पुरस्कार रोहित जाधव यांना समर्पित केलेला आहे. तुम्हाला बोलवेल ना. दादाने आम्हाला चांगली स्टार्ट दिली. प्रत्येक वेळ चांगली बॉलिंग केली. त्यामुळे पाठच्या बॉलर्सला आम्हाला सपोर्ट भेटला. त्यामुळे मी त्याला देतो. भव्याने एवढं मोठं मन करून त्याचं मला पारितोषिक दिलं तर मी भव्याचा आभार मानतो. धन्यवाद. खरंच खूप चांगली खेळाडी वृत्ती आहे भव्यकडे. फक्त खेळाने मोठा नाही मनाने पण मोठा आहे. उंचीने हो आपण लवकर त्याला वाढवू. आपण संकेत प्रवीण पाटील यांनी मंचावर यायचं आहे. संकेत प्रवीण पाटील यांनी मंचावर यायचे आहे कृपया. दरम्यान परत एकदा भव्य मोरेने यायचं आहे. कालच्या 50 मारलेले त्याने 50. त्यासाठी संकेत पाटील यांच्याकडून त्यांना एक बॅट देण्यात आहे. मुंगूस बॅट. मुंगूस बॅट आहे ना. मुंगूस बॅट दिलेली आहे. धन्यवाद संकेत. दरम्यान
पुढचा पुरस्कार मेन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असेल परत सांगा. आणि ह्यावेळी तुमचा अंदाज बरोबर निघालेला आहे. प्रथमेश मोरे फ्रॉम व्ही पलटण ठरतोय या टुर्नामेंटचा मालिकावीर आणि त्यांना पुरस्कार देतील मनोहर बोनेजी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एक चांगला सातत्यपूर्ण असं खेळ आपल्याला प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षी मला वाटतं ते मालिकावीर वगैरे हा खेळातील सातत्य अबाधित ठेवलेलं आहे असे हे प्रथमेश मोरे ह्या टुर्नामेंटचे मेन ऑफ द सिरीज ठरत आहेत. ह्या स्पर्धेचे 2025चे मालिकावीर. आणि प्रथमेशला मी विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलायचे आहेत. सामनावीरचा पुरस्कार घेऊन असं जाता येणार नाही तुम्हाला. सॉरी. मालिकावीर ॲक्च्युली हे माझं तिसरं मॅन ऑफ द सिरीज आहे या टुर्नामेंटमधलं. चांगलं वाटते, परंतु आम्ही आज तिसऱ्यांदा आम्ही फायनलला आलो आणि हरलो, त्याचं दुःखसुद्धा वाटते. नाही, पण प्रत्येक वर्षी मी वैभवला प्रॉमिस करतो की तुला यावर्षी पहिली ट्रॉफी देईल आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये फेल झालोय. सॉरी वैभव आणि विकी दादा. आणि सर्वांनी चांगला खेळ केला. मेन म्हणजे यंग टॅलेंट भव्य झाला, यश, किनी झाला, तुषार झाला, धर्मेश, जतीन, ऋषी, मानस बरोबर. सर्वांनी खूप चांगला खेळ केला आणि त्यांनी नेहमी असाच खेळ करत राहावा. क्रिकेटमध्ये मी एकच सांगेल सर्वांना की व्ही पलटणच्या संघाने व्ही पलटण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. व्ही पलटण संघाचं अभिनंदन. सगळ्या वर्षी फायनल मध्ये दिसणारा संघ. रोख रक्कम 5,555 रुपये श्री अमित पाटील यांच्याकडून. धन्यवाद. अमित पाटील आज इथे उपलब्ध नाहीत, परंतु कैलासवासी रमेश पाटील म्हणजे अमित पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेले आहे सेकंड प्राइज कॅश मध्ये. दरम्यान मी एक गोष्ट सांगायला विसरलो की जी कामपाची टीम आहे ही सुद्धा माझीच टीम आहे, कारण की आम्ही एकाच ग्रुपमधले आहेत. दोन्ही टीम माझ्या आहेत. हे मला थोडंसं मी करेक्शन करेल. मला वाटलं 7 टीम माझ्या आहेत असं म्हणेल. नाही, 7 टीम आपल्या आहेत. ठीक आहे, परंतु मग तुझं दोन वेळा अभिनंदन. आता शेवटच्या टप्प्यात जातोय आपण. कुठे ओनरला वैभव. अरे विसरलो मी यार. या एक आणि अच्छा, दरवर्षी येणारा एक ओनर किंवा संघ मालक, दरवर्षी फायनल मध्ये दिसणारा एक संघ. 5 वर्ष पर्व वर्ष 5वं आणि 5व्या वर्षी हा फायनल मध्ये पोहोचलेला संघ. एकदा या संघाच्या मालकाचं पायगुण म्हणता येईल आपल्याला, कारण टीम तर बदलत असते. आणि विक्रांत गावड संघ मालक, या इकडे या. असं म्हणतात हार्ड लक हा एक पार्ट असतोच, परंतु नशिबाचा पार्ट असतो.
मला वाटतं यांच्याकडे ट्युशन घ्यायला लागेल की काय आपल्याला नशिबासाठी करावं लागेल. मी वैभव चौधरी यांना विनंती करतो की त्याने 2 शब्द सांगायचे आहेत. असा मान त्यांना दरवर्षीच मिळतो. PCL कमिटीचा मी खूप खूप धन्यवाद करतो. स्पेशली राकेश काका, दर्शन, गुड्डू, अभिजित, चिंगू, जितेश ह्यांनी खूप मेहनत घेतली आणि PCLची स्पर्धा हे 5वं पर्व आहे. मला माझ्या वयाचं मी किती वर्ष जगेल माहीत नाही, पण मला 50वं वर्ष माझ्या डोळ्याने बघायचं आहे PCLचं. आणि हा जो सण आहे, हा सण आपण एकत्र येऊन 100, 200, 1000 वर्ष असंच चालू राहू द्या. हे PCLचं पर्व ज्याने चालू करायची कल्पना इकडे आणली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मिस्टर नवनेश मोरे, आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा चालू झाली आणि ही लिगसी अशीच चालू राहील याची मी आशा करतो. सगळ्यांनी एकत्रित राहा. सगळ्यांचा जीवन हे सुखमय आणि आनंदमय निरोगमय झालं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे धन्यवाद. आयोजकांचे पण धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन. येऊया आता शेवटच्या टप्प्यामध्ये. प्रथम पारितोषिक जी आपल्याला एक भव्य दिव्य आपण असे एक ट्रॉफी बघतो इथे, ती कैलासवासी दिव्या उर्फ चिंगा दीपेश मोरे यांच्या स्मरणार्थ कुमारी श्रीजा वैभव मोरे यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पहिलं बक्षीस कॅश बक्षीस आहे आणि रोख बक्षीस आहे 11,111 रुपये. तर मी काम 25 संघाला विनंती करतो की त्याने इथे यायचं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. काम 25 संघाचे संघ मालक सहयोग आणि बाबूभाई आमचे. आणि भावेश पाटील त्यांचे ओनर. धन्यवाद. आणि गेले 3 दिवस काम सर्व संघांना नाचवतात असे कॅशिओ मास्टर जे फक्त मोबाईलवर कॅशिओ वाजवतात. आम्हाला आताच कळलं की त्यांच्याकडे पियानो नाही. हर्षल आहे काय नाव त्यांचं, हर्षित पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन युवराज तांबोरे यांना मी विनंती करतो की त्याने हर्षित पाटील यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. मोबाईलवर वाजवत होते. आम्हाला वाटतं खरोखर पियानो कॅशिओ लावला की काय. आणि असं टॅलेंट बाबूबाईंनी पण आम्हाला सांगितलं नाही की हे असं आहे. युवराज बँजो पथक, चिल्लर कंपनी बँजो पथक.
अजून एक योगायोगाची गोष्ट आहे. अजून एक योगायोगाची गोष्ट जे आम्हाला आताच कळली आहे. 2023, 2024 आणि 2025 आहेत. लगातार 3 वर्ष फायनल मारलेला एकच आहे जो त्या संघाचा मेंबर राहिलेला आहे, धनेश पाटील. एकमेव खेळाडू जो लगातार 3 वर्ष फायनल जिंकलेल्या संघाचा सभासद राहिलेला आहे. तर धनेशसाठी मला वाटतं पुढच्या वर्षी जास्तच बोली लागेल. लकी चान्स ठरेल आहे आणि खरोखरच आम्हालाही माहीत नव्हतं. असं रेकॉर्ड आम्हाला यायला पाहिजेत. चला, शेवटचा पुरस्कार आहे. आणि ह्या 2025 पर्व 5वे ह्याचा विजेता संघ आहे काम 25. सर्वांनी त्यांना ट्रॉफी देतात कैलासवासी दिव्या दीपेश मोरे यांच्या स्मरणार्थ श्रीजय वैभव मोरे यांच्याकडून. आणि रोख रक्कम 11,111. रोख रक्कम 11,111 श्री निलेश मोरे यांच्याकडून. भाई थोडं. रोख रक्कम 11,111 श्री निलेश मोरे यांच्याकडून. आणि हे 11,000 जे दीपक भाई यांच्याकडून मिळालेले आहेत. वाजवू नका, एक अनाउन्समेंट आहे. 2 मिनिटं थांबा, वाजवू नका. आणि अरे पैसे घे ना यार, तुमचे पैसे घे. आणि सर्वांनी इथेच राहायचं आहे कारण मंडळाकडून आता काही महत्त्वाच्या सूचना इथे देण्यात येणार आहेत. आणि आजचा बक्षीस समारंभ संपला असे मी जाहीर करतो आणि पुढील समालोचनासाठी मी वैभव चौधरी यांच्याकडे देतो. सगळ्या खेळाडूंनी इथे लक्ष द्यायचंय. करत नाही की मी टीम फक्त टाइमपाससाठी घेतोय किंवा मला सगळे सामने हरायचे आहेत. तर कमिटी आणि सगळं संघ मालकाकडून एक निर्णय झालेला आहे. तो निर्णय 2 निर्णय आहेत. पहिला निर्णय सांगतो की जे पण खेळाडू आहेत ज्यांना PCL साठी वेळ देता येणार नाही की फॉर्म भरतील आणि मी येणार नाही असं असेल तर पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा नाही. आणि PCLचे 2 किंवा 3 दिवस असतील, 3 दिवस असतील तरच फॉर्म भरायचा आहे. संघ मालकाचं नुकसान करायचं नाही. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे यावर्षी रिदम 11 मध्ये 2 स्टार प्लेयर आले नाहीत. गावाची लीग आहे, जास्तीत जास्त 4 चांगले खेळाडू असतात. जसे काम 25 मध्ये भव्य, तुषार, धर्मेश आणि जतीन होता. ह्याच्यातले जे 2 प्लेयर नसते तर काम 25 जिंकू शकली नसती. तोच नुकसान रिदम 11चा झालाय. त्याच्यामुळे कमिटी आणि संघ मालकांनी हा निर्णय घेतलाय की अविनाश तामोरे आणि मिथिलेश जाधव या दोघांना 1 वर्षासाठी कंपल्सरी बॅन राहील. PCL खेळता येणार नाही. माझं मत असं आहे की सर्वांना माझी विनंती आहे की बॅन तर नको आहे, आता बॅन तर नको आहे, पण त्यांना ठरवून बोलायचं आहे की बाबा जेव्हा फॉर्म भरणार, ज्यांना जमणार नाही त्यांनी फॉर्म भरायचाच नाही बस.